अंबड तहसीलच्या तलाठी मनीषा शेख यांच्या गुप्त खबरामार्फत मिळालेल्या माहितीनुसार धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोडडगाव पाटीजवळ वाळूची तस्करी करणारा हायवा ट्रक ताब्यात घेण्यात आलाय। हा ट्रक वडीगोद्रीकडून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना वाळू विरोधी पथकाने त्याला अडवून रॉयल्टी पावतीची मागणी केली असताना चालकाने पावती नसल्याचं सांगितलंय। त्यानंतर कारवाई करत सदर हायवा अंबड तहसील कार्यालयामध्ये लावण्यात आलाय। सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी अंबड तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी मनीषा शेख यांच्या पथकाने केली आहे। सौंदलगाव शिवारामध्ये सदरचे वाहन पकडण्यात आले आहे। हा हायवा आहे। यामध्ये ड्रायव्हरला विचारणा केली असता त्यामध्ये त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नव्हता। त्यामुळे आमच्या महसूल पथकाने सदरचे हायवा हा सौंदलगाव शिवारातून इथं तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे। यावर दंडात्मक कारवाई केली जाईल। हे वाहन कसं पकडलं खबरेने माहिती दिली काय तुमचं गस्ती कारवाई नेमकी कशी झाली? आमच्या महिला तलाठी आहेत मनीषा शेख यांना माहिती मिळाल्यावरून त्यांनी त्या भागात जाऊन सदरचे वाहन अडवले, त्यांना विचारणा केली आणि त्यांना ते वाहन इथं आणलेलं आहे।